माणसाचे जीवन म्हणजे विधात्याने आपल्याला दिलेली फार मोठी देणगी आहे. ज्या विश्वामध्ये आपण जन्म घेतो ते विश्व विविधतेने नटलेले आहे. संपूर्ण सृष्टी जणू आपली वाट बघत होती. 7 समुद्र, असंख्य वाहणाऱ्या जगभरच्या नद्या, हिरवीगार उंच उंच अशी झाडे, रसदार अशी फळे आणि सर्वत्र सुगंध पसरणारी फुले, विविध प्राण्यांचा या पृथ्वीतलावरला वावर आणि एकंदरीत बघता सर्वत्र आनंदी आनंद. विविधतेने नटलेल्या या पृथ्वीतलावर आपण मात्र फार संकुचित आहोत. आपण या सर्व गोष्टींचा आनंद घेत नाही. या संपूर्ण सृष्टीशी आपण संवाद करत नाही. आपण एकांगी जीवन जगतो. आपण अर्धवट आणि अपुरे जीवन जगतो. असीम असे पसरलेले आकाश आपण कधी निहाळत नाही. चंद्राचे बदलते रूप आपण कधी बघितलेले नाही. रात्री आकाशामध्ये लुकलुकणारे तारे कुणासाठी लुकलुकतात याचा आपण कधी विचार केला नाही. कोकिळ पक्षी जो मधुर तान भरतो तो स्वर इतका मधुर का आहे, तो कुणासाठी आहे याचाही आपण कधी विचार करत नाही. सूर्याचे बदलते रूप असो, त्याचे उगणे किंवा त्याचे मावळणे असो, हे सगळं बघण्यासारखं असतं. परंतु आपण फार करंटे आहोत. देणाऱ्याने आपल्याला भरभरून दिले असताना आपण मात्र मोजक्याच गोष्टीचा आनंद घेतो किंवा आपल्याला फार थोडं उमगतं. आपण एकाच जागेवर राहतो. आपण एकच गोष्ट खातो. आपण एक ठराविकच माणसाला भेटतो. आपल्या आवडीनिवडी ठरलेल्या आहेत. मला हे आवडते, मला ते आवडते. खरं म्हणजे आपल्याला सर्वच आवडायला पाहिजे. ज्या विधात्याने सर्व निर्माण केलेले आहे ते चुकीचे कसे असणार, ते आपल्याला नावडते कसे असू शकते. म्हणून आपण सर्व बाबतीमध्ये आवड निर्माण केली पाहिजे. आपल्याला पाऊसही आवडायला पाहिजे, आपल्याला ऊनही सोसले पाहिजे आणि आपल्याला थंडीचा तो गारठा देखील अनुभवता आला पाहिजे. या संपूर्ण सृष्टीशी एकरूप होता येणं म्हणजेच मी खरे जीवन समजतो. जीवनाच्या विविध पैलूंचा आस्वाद घेणं, अनुभव घेणं हेच खरे जीवन आहे. जीवन ही एक फार वेगळी बाब आहे. परंतु आपण आपल्या या अनमोल अशा जीवनाचा विपर्यास करतो. अमूल्य असे हे जीवन आपण फार क्षुल्लक गोष्टीसाठी खर्च घालतो. जीवनाचा अर्थ आपणास उमगलेला नसतो. फक्त जिवंत राहणं हेच आपण जीवन समजून एक एक दिवस कंठत असतो. परंतु क्षणाक्षणाला बदलत जाणारा या सृष्टीचं रूप आपण निहाळत नाही. डोंगराआड गेलेला सूर्य अस्ताचलाला जाताना बघण्यात एक आनंद असतो. रात्री अंगणामध्ये बसून आकाशाकडे बघत लुकलुकणारे तारे बघताना एक वेगळाच आनंद मिळतो. रात्रीच्या वेळी खळखळ वाहणाऱ्या नदीचं पाणी, तो मंजूळ असा स्वर कानी पडताना जीवनाचा अनुभव येतो.
विविध रंगाची फुले, विविध प्रकारची माणसे, विविध प्रदेश, विविध झाडे, विविध फळे, विविध प्राणी, सर्व विविधतेने नटलेलं हे मानवी जीवन आहे. और मानवी जीवन जर इतके विविधतेने नटलेले आणि समृद्ध असेल तर आपण देखील या विविधतेने नटलेल्या संपूर्ण गोष्टीचा अनुभव, आस्वाद आणि आनंद घेतला पाहिजे.